रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, 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 पुंडलिक वरदहरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. आज आपण पहिल्या अध्यायामध्येच श्लोक क्रमांक 15 ते 20 पर्यंत काय सांगायचा प्रयत्न करतात ते, त्यामध्ये अर्जुन काय बोलत आहेत, कशाबद्दल ते बोलत आहेत, याचं आपण थोडंसं विश्लेषण पाहूया. तर 15व्या श्लोकामध्ये आपण पाहिलं होतं, बरोबर. आता आपण 16व्या श्लोकापासून चालू करूया. अनंत विजयम राजा कुंती पुत्रो युधिष्ठिरः, नकुल सहदेवश्च सुघोष मणिपुष्पकौ. मग अजून कोणाकोणाने, आता ही आपली बाजू म्हणजे बोलतात ना, भगवंताची म्हणजे आपली बाजू चालू आहे की आता आधी बघितलं आपण की भगवंतांनी शंख वाजवलं, अर्जुनाने शंख वाजवलं. ज्या प्रकारे जेव्हा भीष्म यांनी शंख वाजवलं होतं, त्यांच्यानंतर त्यांच्या सैनिकांनी शंख वाजवलं. आता आपल्या भगवंतांनी शंख वाजवलं, अर्जुनाने शंख वाजवलं. तेव्हा आता वेगवेगळे जे सैनिक आहेत, ठीक आहे, ते सुद्धा काय करतील, आता हळूहळू शंख वाजवायला सुरू करतील. तर कोणी कोणतं शंख वाजवलं यात विश्लेषण आहे. तर आपण श्लोक एक एक करून समजून घेऊया की कोणी कोणतं शंख वाजवलं. तर या श्लोकामध्ये कुंती पुत्र युधिष्ठिर यांनी अनंत विजय नावाचा जो शंख आहे तो वाजवलं. मग नकुल सहदेवश्च सुघोष मणी पुष्पकौ, नकुल यांनी सुघोष नावाचं काय वाजवलं, शंख वाजवलं. सहदेव यांनी मणिपुष्पको नावाचं काय वाजवलं, शंख वाजवलं. हे या श्लोकाचा अर्थ आहे. पुढे 17व्या श्लोकामध्ये काय म्हणतात, काश्यच परमेश्वासः शिखंडीच महारथः दृष्टद्युम्नो विराटश्च सात्यकीश्च पराजितः. मग पुढे म्हणतात की मग हळूहळू सर्वांनी काय केलं, काशी क्षेत्राचं जे राजे आहेत सर्वांनी काय केलं, आपापलं वेगवेगळे शंख वाजवायला सुरू केले. दृष्टद्युम्नो विराटश्च, दृष्टद्युम्नो यांनी विराट असं जे बोलतात ना, विराट असं ते स्वतः ते विराट होते पूर्णपणे. त्यांनी सुद्धा काय केलं, सात्यकीश्च पराजितः, त्यांनी सुद्धा शंख वाजवलं. मग सात्यकीश्च पराजित जे कधी पराजित होत नाही सात्यकी, त्यांनी सुद्धा काय केलं, शंख वाजवायला सुरू केलं. अजून कोणी शंख वाजवलं, द्रौपदेयाश्च सर्वशः पृथ्वीपते सौभद्रश्च महाबाहु शंखम दद्मुः पृथक पृथक. द्रौपदीचा पुत्र, ठीक आहे, द्रौपदीचा पुत्र सर्वशः पृथ्वीपते, सर्व जे पृथ्वीला जिंकणारे आहेत ते एवढे सर्व महारथी. सौभद्रीचा पुत्र अभिमन्यू, तो महाभाऊ, तो त्यांनी सुद्धा काय केलं, शंख वाजवला. असं वेगवेगळे शंख पृथक असे वेगवेगळे शंख त्यांनी काय केले, वाजवले सर्वांनी. आता भगवंतानी वाजवलं म्हणजे आपल्याला तर वाजवावंच लागेल. मग सर्वांनी आपापले शंख वाजवायला सुरू केले. मग जेव्हा असं शंख वाजलं
ज्या प्रकारे जेव्हा भीष्म आणि त्यांच्या सैनिकांनी वाजवलं होतं, शंख वाजवलं होतं, तेव्हा शब्दस्तु मूलो भवत बोलतात ना, पूर्ण ते आवाज पूर्ण गरजलं होतं कुठं, आकाशामध्ये. मग आता आपला आहे का? आता आपलं कसं झालं? आवाज जेव्हा जेव्हा शंख जेवढे काही आपल्याकडे हे होते, नाना प्रकारचे वेगवेगळे जे शंख होते, तेव्हा जेव्हा हे सर्व वाजले तेव्हा काय झालं? आता ऐका. सघोषोदात राष्ट्राणा हृदयाने व्यतारयत नभश्च पृथ्वीं चैव तुमुलो वेणुनादयन. मग जेव्हा असं शंख वाजलं, वेगवेगळे शंख वाजले, तेव्हा धृतराष्ट्रांचे जे पुत्र होते त्यांना असं वाटत होतं की आता माझे जे हृदय आहे सर्व काय फाटून जाईल. धातराष्ट्रांना हृदयाने वेदारयत नभश्च पृथ्वीं चैव, नभ आकाश, नभ पृथ्वी सर्व काही असं एकत्र होत असा त्यांना भास होत होता. अजून तुमुलो वेणुनादयन असं बोलतात ना, असं वेगळंच रूप धारण केलं होतं त्यावेळेस. एवढा मोठा असा आवाज आला होता त्या शंखांचा. आता बघा, आता दोघेजण समान पातळीवर आहेत. म्हणजे यांनी शंख वाजवलं, भीष्माने शंख वाजवलं, त्यांच्या सैनिकांनी शंख वाजवलं. इथे भगवंतांनी शंख वाजवलं, त्यांच्या सैनिकांनी शंख वाजवलं. आता दोन्ही काय आहेत? समान पातळीवर आहेत. आता पुढे बघूया, आता पुढे काय होतं. पुढे म्हणतात, आता व्यवस्थितान दृष्ट्वा धातराष्ट्रांकपि ध्वजः प्रवृत्ते शस्त्र संपाते धनुरुद्यम्य पांडवः. मग आता सर्व काय व्यवस्थित आहेत. यांनी 2 स्टेप केले, म्हणजे भीष्म यांनी शंख वाजवलं, त्यांच्या सैनिकांनी शंख वाजवलं. इथे भगवंतांनी शंख वाजवलं, त्यांच्या सैनिकांनी शंख वाजवलं. अथ व्यवस्थितान दृष्ट्वा, सर्व व्यवस्थित आहे. म्हणजे कोणाकडून? धातराष्ट्रांकपि ध्वजः, धातराष्ट्र म्हणजे धृतराष्ट्रांच्या सैनिकांच्या तुकडीनं सर्व काही व्यवस्थित आहे. आता कपी ध्वज, ज्याच्या ध्वजावर कपी आहे तो म्हणजे अर्जुनाची सुद्धा सर्व काही आता व्यवस्थित आहे. दोन्ही समान पातळीवर आहेत. प्रवृत्ते शस्त्र संपादे, बरोबर सर्व शस्त्र सर्व काही बरोबर आहे. धनुरुद्यम पांडव, म्हणजे त्या धृतराष्ट्रांच्या बाजूने आणि पांडवांच्या बाजूने सर्व काही आता शस्त्र विस्त्र सर्व बरोबर आहेत. आता हे सर्व लढायला आता काय झालं सुरू होणार आहेत. तर आता जेवढे पुढचे श्लोक आहेत आपण नंतर पाहूया. रामकृष्ण हरी.